पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयए करणार। एनआयए टीमकडून पुरावे शोधण्याचं काम वेगानं सुरू। दहशतवाद विरोधी यंत्रणेतील एक आयजी, एक डीआयजी आणि एका एसपीचा पथकात समावेश। प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचंही काम सुरू। दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याचीही माहिती एनआयए तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्चपॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी। व्हिडिओ TV9च्या हाती। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, मन की बातमधून मोदींचा पाकला इशारा। दहशतवादी हल्ल्याची दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। पीडित कुटुंबियांना न्याय देणार भारतीयांना मोदींचं आश्वासन। काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं हेच दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला हवंय, म्हणून अशा प्रकारे भ्याड हल्ला केला। मात्र दहशतवादाविरोधातील या निर्णायक लढाईत 140 कोटी भारतीयांची एकता हीच आपली ताकद। पंतप्रधान मोदींचं मन की बात म्हणून देशवासियांना आवाहन।